स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। अहिल्यानगरमध्ये ट्रॅफिक पोलिसचा धडाका। काळ्या काचा असलेल्या 56 गाड्यांवर कारवाई, 152 वाहनांवर गुन्हे। अहिल्यानगरमध्ये ट्रॅफिक पोलिसांचा धडाका। अहिल्यानगर शहरात वाहतूक पोलिसांनी आज मोठी धडक कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सूचनेनुसार जिल्हा वाहतूक शाखेने डीएसपी चौकात विशेष नाकाबंदी करत केंद्रीय मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 112 वाहनांवर कारवाई केली। यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली कारवाई म्हणजे बेकायदेशीर काळ्या काचा असलेल्या 56 चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई। पोलिसांनी या वाहनांवरील काळ्या फिल्म जागीच काढून टाकल्या आणि संबंधित वाहन चालकांवर कारवाई केली। ही मोहीम पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली। जिल्हा व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले। काळ्या काचा लावून फिरणाऱ्यांनो सावधान। अहिल्यानगर ट्रॅफिक पोलिसांचा ॲक्शन मोड सुरू आहे। प्रतिनिधी जाकीर शेख, अहिल्यानगर। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वन ला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।